दादा आणि ताईंमधला संघर्ष आम्हाला आता दिसतो, मात्र तुम्हाला तो आधीच दिसत होता? नाही, काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या. हे थोडं थेट विचारते. म्हणजे दादांनी मुख्यमंत्री व्हावं, माझा भाऊ मुख्यमंत्री व्हावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा वारंवार अजितदादांशी संवाद किंवा ही, मग हा सगळा दिखावा होता? नाही, मी या बाबतीमध्ये अधिक काय बोलू इच्छित नाही, कारण आता रणसंग्राम, लोकसभेचा महासंग्राम हा जवळ असल्यामुळे कुठल्याही बाबतीमध्ये फारसा अधिक काय न बोलणं योग्य राहील. दादांसोबत तुम्ही भाजप बरोबर गेलात, म्हणजे महायुतीमध्ये सहभागी झालात. त्यानंतर पवार साहेबांवर खूप टोकाची टीका झाली. म्हणजे पटेलांनी केली, भुजबळांनी केली, खूप टोकाची टीका त्यामध्ये झाली होती. पवार साहेबांना अक्षरशः हुकुमशहा असं म्हटलं. मग राष्ट्रवादीमध्ये खरंच हुकुमशाही होती? नाही, आपण सांगताय तशी टीका टोकाची कुणीच कधी प्रफुल्ल पटेल, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, त्यांनी केलेली नाही. पण त्यांनी थेटपणे म्हटलं नाही ना नाही 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 की त्यांनी आता हुकुमशाही होती. नाही 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 असं त्या दोघांच्या जाहीर भाषणामध्ये कुठेही कधी आलं नाही. पहिल्याच सभेमध्ये नाही, पहिल्या सभेमध्ये असं वक्तव्य नाही, बिलकुल नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय घेतला, आपलं सर्वांचं पाठबळ मिळावं आणि या निर्णयाच्या पाठीमागची कारणमीमांसा सर्वांनी सांगितली. आपण सांगताय हा शब्दप्रयोग, आमचे बरेचसे जे काही हितचिंतक आहेत, निवडणूक आयोगापुढे किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद होत असताना, वकील बाजू मांडत असताना, आपापल्या परीने बाजू मांडत असतात. त्याच्यामधला हा शब्दप्रयोग नव्हता. इंग्रजी व्हर्जन किंवा इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ वेगवेगळा लागू शकत असतो. सहानुभूती मिळवण्यासाठी, आम्हाला टीकेचं लक्ष करण्यासाठी तुम्ही म्हणताय तो शब्दप्रयोग काही जाणीवपूर्वक प्रवृत्तीने त्या ठिकाणी मुद्दामून आणला, असं मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे. प्रफुल्लभाई किंवा छगन भुजबळ साहेबांनी टोकाची टीका पवार साहेबांच्या वरती कधी केली नाही, पण ते दोघेही त्यांचे दीर्घकाळचे सहकारी आहेत. माझ्यापेक्षा खूप जवळचे दीर्घकाळचे सहकारी आहेत. दादांपेक्षा सुद्धा ते दीर्घकाळचे सहकारी आहेत. त्यामुळे ते त्यांच्या भावना त्यांच्या पद्धतीने व्यक्त करू शकतात, पण त्यांनी टोकाची भूमिका व्यक्त केली या मताशी मी सहमत नाही. भाजपसोबत जाणं ही मजबुरी होती, नाईलाज होता दादांचा, की स्वतःहून दादा सत्तेमध्ये सहभागी व्हावेत म्हणून गेली? कारण ऑलरेडी दोन पक्ष आहेत, म्हणजे शिंदे सोबत आहेतच, दोन उपमुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या हितासाठी, बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये जावं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रवाह होता. मी आपल्याला सांगितलं 2014 तर आम्हीच त्यांना बाहेरून पाठिंबा दिला. 2016 तर सत्तेमधल्या सहभागातली जी काही चर्चा सूत्र ठरवायची असतील ती सगळी ठरून झाली, पण दुर्दैवाने ते मटेरियलाइज झालं नाही. 19ला सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार येत नाही म्हटल्यावर दोन्ही बाजूच्या चर्चा आमच्या पक्षाच्या माध्यमातून सुरू राहिल्या. त्याच्यामुळे दादांचा जाण्याचा आताचा निर्णय हा आत्ताच घेतलेला निर्णय नसून दीर्घकाळच्या पक्षांतर्गत चाललेल्या प्रक्रियेमधून, दीर्घकाळच्या चर्चेमधून तो निर्णय त्या ठिकाणी आहे. फडणवीस असं म्हणतात की शिंदेबरोबरची युती ही नॅचरल अलायन्स आहे, मात्र राष्ट्रवादी बरोबरची म्हणजे दादांबरोबरची आमची युती ही राजकीय युती आहे. स्वाभाविकच आहे. एक बाग असे आहे की देवेंद्रजी म्हणाल त्याप्रमाणे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे या साऱ्यांनी त्या कालावधीपासून ती युती त्या ठिकाणी केली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना गेले 25 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युतीच्या माध्यमातून लढत आहेत. न केवळ लोकसभा, विधानसभा तर स्थानिक स्वराज्यावरच्या सुद्धा अनेक निवडणुका त्यांनी एकत्रित लढवली. स्वाभाविक आहे, त्यांनी जे आमच्याजवळ म्हटलं की ते आमच्याजवळची युती स्ट्रॅटेजिक आहे, त्यांच्याजवळती इमोशनल आहे, कारण त्यांचे इमोशन्स अगोदरपासून जुळलेले होते. तर त्याच्यामुळे काय फारसं वावगं नाही. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये वस्तुस्थिती मोकळेपणाने मांडणं एक महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी अतिशय उत्तम शब्दामध्ये ती वस्तुस्थिती मांडली. या सगळ्यामध्ये दादांना मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यात आला होता, कारण जेव्हा दादा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर दादांच्या मुख्यमंत्री पदाचे पोस्टर लागले होते. ती कार्यकर्त्यांच्या मनातली भावना आहे, पण मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आमची कधीही चर्चा झालेली नाही.
पण नेतेही म्हणत होते की दादानी मुख्यमंत्री व्हायला हवं होतं. मी सांगितलं ना, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. आता आज सरकार आहे. अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावेत. आज जे सत्तेपासून शेकडो कोस दूर आहेत आणि अजून 15 वर्ष ज्यांना सत्ता मिळणार नाही, त्याच्यात गुडघ्याला बातमी बांधून बसणारे सुद्धा 10-20 लोक त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार म्हणून त्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे इथे चर्चा झाली तर फारसं वागव काय पण असा काही शब्द नाही. मुख्यमंत्री पदाचा अशी असा काही- चर्चा नाही. काहीच शब्द दिलेला नाही.